हॅलो, वेलकम गाईस. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. गप्पा मारायचे आपल्याला. काय मारायचे आहे? गप्पा पण अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्या. पेन्शन घ्यायला तुम्ही या गप्पा मारायला माझ्यासोबत. 2-3 दिवस झाले गप्पा काही मारायला भेटलेच नाही, कारण थोडे शेतातली कामं चालू होते, आहे नाही. आता बऱ्यापैकी कामं आवरलेले. तर आज आपण शेतातली कामं संपून आता इथं गप्पा मारायला आलेलो आहे. ठीक आहे. आपल्याला मारायच्या गप्पा पण अभ्यासाच्या. आपलं कोटचं चॅनलचं काय, गप्पा पण अभ्यासाच्या. तर आपण गप्पा अभ्यासाच मारणार आहे. टेन्शन घ्यायचं आणि टेन्शनला जाऊ द्यायचं पेन्शन घ्यायला. ठीक आहे. टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालेलं नाही. तर आज आपण क्लास 7चं चॅप्टर घेतलेलं आहे. ठीक आहे. SPLचं हे बुक आहे, तुम्ही बघू शकत असाल तर. मला आशा आहे की तुम्ही बुक घेऊन बसाल. ठीक आहे. सोशल सायन्सचं 7 क्लासचं बुक घेतलेलं आहे आपण आज. सोशल अँड पॉलिटिकल लाईफ सेकंड पार्ट. मी तुम्हाला सांगितलं की 6ला फर्स्ट पार्ट असतो SSTचा, 7ला सेकंड आणि 8ला थर्ड पार्ट असतो. हे CBSEचं बुक आहे, CBSE बोर्ड. हे ॲक्च्युली इंग्लिश आणि हिंदीमध्ये टीच केलं जातं, पण आपण हे मराठीत बघणार आहे. ठीक आहे. कारण आपण सगळे मराठीतून बिलॉंग करतो, आहे का नाही. तर सोशल सायन्स आहे. ठीक आहे. आता इथं सोशल अँड पॉलिटिकल लाईफ. आता जो हिस्ट्रीमध्ये बघा, आपण आपल्या पास्ट इव्हेंटचा अभ्यास करतो. जिओग्राफीमध्ये आपण आपल्या वर्ल्डचा अभ्यास करतो, ग्लोबचा अभ्यास करतो. पण हे एक सब्जेक्ट असा आहे, याच्यामध्ये आपण स्वतःचा अभ्यास करतो, आपल्या स्वतःभोवती असलेल्या सोसायटीचा अभ्यास करतो. म्हणून त्याचं नाव आहे सोशल अँड पॉलिटिकल लाईफ. याच्यावरती हे कवर पेज बघा, कवर पेजवर चित्र दिलेलं आहे. आता याच्यावर हे चित्र जरा आपल्या संसदेचं आहे, ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो. जे आता गव्हर्नमेंटनं न्यू पार्लमेंटची बिल्डिंग बांधलेली आहे, त्याचं हे चित्र आहे. सेंट्रल विला म्हणतात त्याला, हे की नाही. आणि बॅक साईडला बघितलं आपण एंड पेजला, तर एंड पेजला आपली जुनी पार्लमेंट आहे, जुनी संसद आहे. तर ही आपल्या कवर पेजची ओळख होती. कोणती क्लासची? 7 क्लासचं चॅप्टर नंबर 1 ऑन इक्वेलिटी बघणार आपण. त्याला शॉर्टकटमध्ये मी SPL लिहिलेलं आहे, सोशल अँड पॉलिटिकल लाईफ 2. याला SPLच लिहितात सगळे. चॅप्टरचं नाव आहे ऑन इक्वेलिटी, म्हणजे समानतेवर चॅप्टर आहे पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर इथं तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज दिलेलं आहे पार्ट. आता हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण फंडामेंटल ड्युटीज विचारतात एक्झाममध्ये. पण असं विचारतात की कोणता भाग आहे किंवा आर्टिकल कोणता आहे. तर आर्टिकल 51A आणि भाग आहे 4A, भाग 4 आर्टिकल 15(1)A फंडामेंटल ड्युटीज दिलेलं आहे. इथे ABCD पासून Kपर्यंत ड्युटीज दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण इथं जाणार आहे डायरेक्ट. इथं प्रेम्बल दिलेली, जस्टिस, लिबर्टी, इक्वेलिटी अँड फ्रटर्निटी. ठीक आहे. हे आपल्याला नंतर शिकायचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आज आपण डायरेक्टली काय ना चॅप्टरवर जाणार आहे. ठीक आहे. तर युनिट किती युनिट आहे आपल्याला? 5 युनिट आहे सगळे 1 2 3 4 5. तर 5ला युनिट घ्यायचं आपल्याला. इक्वेलिटी इन इंडियन डेमोक्रेसी, जी भारतीय लोकशाही, त्याच्यामध्ये इक्वेलिटी कशी दिलेली बा, कॉन्स्टिट्यूशननं कशी इक्वेलिटी सांगितलेली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ड्राफ्ट तयार केला होता, त्याच्यामध्ये इक्वेलिटी कशी सांगितलेली होती बा. आणि इक्वेलिटी म्हणजे मीन्स व्हॉट, आणि इक्वेलिटी आपल्या सोसायटीत कशी इस्टॅब्लिश करायची, हे आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण चॅप्टर नंबर 1 बघणार आहे ऑन इक्वेलिटी. तर सगळ्यात पहिले बघणार आहे आपण की व्हॉट इज इक्वेलिटी. ठीक आहे. बुकचं इंट्रोडक्शन करून घेतलं आपण, कवर पेजचं, लास्ट बुकचं. ठीक आहे. तर आता व्हॉट इज इक्वेलिटी ही डेफिनेशन बघणार आपण. नंतर बघणार आहे एक सुरुवातीला दीवार पिक्चरमधला एक बॉयची स्टोरी दिलेली छोटी, ती बघणार आहे. नंतर बघणार आपण कांताची स्टोरी, ही पण इक्वेलिटीवर डिपेंड आहे. नंतर बघणार मिड डे मील प्रोग्राम, जो की प्रत्येक गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असतो. मिड डे मील प्रोग्राम तो कोणत्या स्टेटमध्ये चालू झाला, कधी चालू झाला, ते पण बघणार आहे. सिव्हिल राईट ॲक्ट 1964, हा अमेरिकेमधला बघितला आहे, अमेरिकेमधला ॲक्ट आहे. आणि हा रोसा पार्क या महिलेने चालू केलेला आहे. या 2-3 पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे, या फर्स्ट चॅप्टरची सुरुवात करणार आहे. ठीक आहे. आता बघू आपण डायरेक्टली पॉईंट वाईज जाणार आहे आपण आता. ठीक आहे. पॉईंट वाईजमध्ये बघा, आम्ही बघणार पहिले व्हॉट इज इक्वेलिटी. ठीक आहे. काय इक्वेलिटी म्हणजे काय? ठीक आहे. इक्वेलिटी मीन्स व्हॉट. ठीक आहे. व्हॉट इज इक्वेलिटी. तर इक्वेलिटीचा मराठी जातो समानता. समानता म्हणजे काय बघा, समानता तुम्हाला माहिती आहे. आपण शाळेत बसतो, मुलं मुलींना सोबत शिकवलं तर टीचर. पहिल्या काळात कसं होतं, मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, म्हणजे आपण जेंडर वाईजसुद्धा काय करत होतो, पहिले इनइक्वेलिटी होती जेंडर वाईजसुद्धा, पण पार्शलिटी करत होतो मुलींना, हे की नाही. पण आता कॉन्स्टिट्यूशनमध्येच इक्वेलिटीचं काय दिलेलं आहे आपल्याला, मिनिंग दिलेलं आहे. काय बघा, इक्वेलिटी इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल. इक्वल म्हणजे बरोबरीत राहणे. SSTमध्ये इक्वल म्हटल्यावर आपल्याला इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस या शब्दाचं ध्यान येतं, आहे की नाही. इक्विनॉक्स म्हणजे काय, तर सारख्या तासाचे दिवस आणि रात्र. आणि सोलस्टाईस म्हणजे अनइक्वल डे नाईट, आहे की नाही. तर याच्यामध्ये तसं नाही घ्यायचं. इथं अर्थ इक्वलचा बरोबरीत घ्यायचा आहे. इक्वल म्हणजे काय, बरोबर. स्पेशली इन स्टेटस. आता आपल्याला लोकांना वागवायचं आहे बा. इक्वेलिटी इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल. वा, इक्वेलिटी म्हणजे काय, इक्वेलिटी म्हणजे समानता. इज म्हणजे आहे, द स्टेट म्हणजे त्याची परिस्थिती किंवा राहणीमान त्याचं, ऑफ बिईंग इक्वल. बघा, सोसायटीमध्ये बरेच लोक राहतात, गरीब राहतात, श्रीमंत राहतात, काळे राहतात, गोरे राहतात, आणि कोणी अपंग असतं, विविध जाती धर्माचे लोक असतात, कमी जास्त शिक्षण घेतलेले असतात, कोणी जॉबवाले असतं, कोणी अनएम्प्लॉयमेंट असतं, कोणी
लेडीज असतं, कोणी जेंट्स असतं, आहे की नाही. तो कोणत्याही बेसिसवर काय नाही झालं पाहिजे, त्यांच्या स्टेटसच्या बेसिसवर त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. तसं आपण साधारण उदाहरण घेतलं, आपण गोदाम घ्यायला जातो कंट्रोल घ्यायला, तिथं लेडीज विविध जाती धर्माचे लोक असतात, तर ते म्हणतात का की बा या जातीचा इकडं गोदाम आहे, त्या जातीचं तिकडं गोदाम आहे की नाही. किंवा एखादी गव्हर्नमेंट PEC समजा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं आपल्याला कास्ट वाईज रिलीजन वाईज ट्रीटमेंट भेटते का, तर नाही भेटत. तर आपण त्याचं स्टेटस आहे की नाही, ते स्टेटस आपण कुठं ठेवलं पाहिजे, इक्वल ठेवलं पाहिजे. गव्हर्नमेंट स्कीम असतात तिथं स्टेटस इक्वल असतं आपलं सगळं, ठीक आहे. जसं तहसील कार्यालयात गेलो आपण किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे तुम्हाला रिलीजन कास्ट वाईज काय भेटत नाही, तुम्हाला वागणूक भेटत नाही. तिथं काय क्लिअर वागणूक भेटते, हे की नाही. म्हणजे क्लिअर म्हणजे कशी की बा कायद्यापुढे सगळे समान आहे, कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला काय होणार, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार. कुठे जा तुम्ही, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. नंतर राईट्स, जे काही त्यांचे राईट्स आहे, जसा जेव्हा आपल्याला राईट टू फ्रीडम आहे, राईट टू एज्युकेशन आहे, तर राईट टू एज्युकेशनमध्ये आपण मुलगा किंवा मुलगी किंवा बॉय किंवा गर्ल्स किंवा जात धर्मावर काय करू शकत नाही, त्यांना त्यांचे शिक्षण कमी जास्त करू शकत नाही, त्यांना समान शिक्षण देता येतं. नंतर अँड अपॉर्च्युनिटी म्हणजे काय की बघा एखाद्या गव्हर्नमेंटमध्ये एखादी जॉब निघली, वॅकन्सी निघली, समजा तलाठी निघली, ग्रामसेवकची निघली, तर ते फॉर्म भरून घेताना आपल्याकडून काय करून घेतात, कास्ट विचारून घेतात बघा की नाही. पण सगळ्यांना इक्वल काय देतात, संधी देतात. कशी संधी देतात की जे मार्कावर आपली कॉम्पिटिशन प्युअर कशावर असते, मार्कावर असते की नाही. ज्याला जास्त मार्क पडेल बुवा ते काय होणार, सिलेक्शन होणार. तर मग याच्यामध्ये काही एक्सेप्शनसुद्धा दिलेले आहे इक्वॅलिटीमध्ये, आहे की नाही. जसं की आपण आता ही इक्वॅलिटी जी घेतलेली हे आपण जास्तीत जास्त अमेरिका आणि ब्रिटनहून घेतलेले आहे. तर इक्वल बिफोर लॉ हे आपण ब्रिटनहून घेतलेलं आहे. म्हणजे कायद्यापुढं सर्व समान आहे. IAS असो, IPS असो, कोणताही अधिकारी असो किंवा अनएम्प्लॉयमेंट बेरोजगार व्यक्ती असो, त्यांना जर एखादा गुन्हा केला तर त्याला कायद्याप्रमाणे समान शिक्षा भेटणार, कोणी असो. पण आणि परत दुसरा एक पॉईंट अमेरिकेहून घेतलेला आहे आपण, अमेरिका या कंट्रीहून घेतलेला आहे की एक्झेप्शन घेतलेलं आहे. एक्झेप्शन म्हणजे कसं गव्हर्नर आहे किंवा प्रेसिडेंट आहे किंवा मोठमोठे पद आहे समजा, यांनी जर काही गुन्हा केला तर ते ज्या पदावर असतात त्यापर्यंत आपण त्यांना काय करू शकत नाही, पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, आहे की नाही. तसं आपण म्हणतो इक्वॅलिटी असली पाहिजे बाबा. पण मग आपण काही प्रमाणात इक्वॅलिटी घेतलेली आहे, पण मग आता स्टेटस आहे समजा एखादा खूप बॅकवर्ड जाती, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलं त्यावेळेस भारतीय समाजात खूप बॅकवर्ड जाती होत्या. मग सगळ्यांना एकाच माळ्यात होणं चाललं नसतं, कारण काही खूप गरीब होते, काही खूप श्रीमंत होते. मग श्रीमंतांना जेवढ्या संधी तेवढ्याच गरिबांनासुद्धा दिल्या होत्या. याच्यातून काय होतं, श्रीमंत अधिक श्रीमंत व्हायचा, गरीब अजून गरीब होऊन जायचा, हे की नाही. मग त्यांनी काय केलं, काही गरीब लोकांना, काही गरीब कास्ट जे शेड्यूल्ड कास्ट म्हणतो आपण, त्यांना काय केलं, रिझर्वेशन दिलं. कशासाठी, एज्युकेशनमध्ये सुद्धा दिलं आणि एम्प्लॉयमेंटमध्ये दिलं आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा दिलं. तर हे आपण बघितलं की इक्वॅलिटी म्हणजे काय की माणसाला समानता भेटली पाहिजे, कशामध्ये, स्टेटसमध्ये. नंतर राईट्स म्हणजे अधिकार सगळ्यांना समान दिले गेले पाहिजे, जात धर्म लिंगावर आधारित कोणत्याही प्रकारच्या राईट्सचा भेदभाव नाही झाली पाहिजे, ठीक आहे. नंतर हे अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी भेटल्या पाहिजे सगळ्यांना शिक्षणाच्या, ठीक आहे. नंतर हे दिवार बॉय स्टोरी. आता इथं डिग्निटी हा एक विषय आलेला बघा, डिग्निटी. इक्वॅलिटीच्या अगोदर डिग्निटी हा विषय आहे. डिग्निटी म्हणजे हॉनर म्हणजे मान सन्मान. तिथे एक दिवार पिक्चरमधल्या मुलाचं चित्र दिलेलं आहे की तो काय करतो, बूट पॉलिश केलेला असतो, आहे नाही. आणि मग तो बूट पॉलिश करताना तो काय करतो, तो एक विलन असतो त्यातला, तो ₹1 असा फेकून देतो त्याला, आहे नाही. तो ₹1 घेत नाही. तो मी मेहनतीचे पैसे माझे, मी जशी मेहनत केली इमानदारीनं, तसं माझा काय घेतला पाहिजे, रिस्पेक्टफुली मला काय भेटलं पाहिजे, माझा बदला भेटला पाहिजे. बूट पॉलिश करण्याची जी काही अमाऊंट आहे ती मला कशी दिली पाहिजे, रिस्पेक्टफुली दिली पाहिजे, आहे की नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सुद्धा म्हणलेलं आहे की बाबा माणूस मरण्यासाठी झालेला आहे, कधीतरी मरणारच येतो, आहे की नाही. सगळे मरण्यासाठी झालेले, कोणी जगणार नाही. पण जर एखादा स्वाभिमान विकून जर जगत असेल, स्वाभिमान विकून, तर तो त्याच दिवशी मेलेला आहे असं समजा. एखादं म्हणजे असं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की एखाद्यानं जर सन्मान विकला, आत्मसन्मान विकला, तर तो त्याच दिवशी काय झाला, मृत्यू पावला बाबा. तो नुसताच शरीरानं जिवंत आहे, त्याचा मनानं तो कधीच मेलेला असतो. त्यामुळे असं म्हणतात की आत्मसन्मान कधी विकू नये माणसाने, आहे की नाही. या स्टोरीमधून तेच सांगितलेलं आहे. नंतर जी स्टोरी याच्यामध्ये कांताची स्टोरी आहे, इक्वॅलिटी. कांता ही एक काय घरकाम करणारी मोलकीन आहे आणि ही मोलकरीण ही जैन साहेब असतील, त्यांची ते कामाला असते. पण यांची एक स्टोरी सांगितलेली किंवा हे जेव्हा इलेक्शन असते तेव्हा जैन साहेब, टीचर, अनएम्प्लॉयमेंट लोक, म्हातारे लोक आणि कांता एकाच लाईनमध्ये काय असतात, उभे असतात वोटिंग करण्यासाठी. मग ते बघून कांताला बरं वाटतं की बाबा आपले साहेबसुद्धा आपल्या मागे उभे कशासाठी, वोटिंगसाठी. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अपॉर्च्युनिटीनं आपल्याला वोट कास्ट करणे म्हणजे मतदान करणे ही गव्हर्नमेंट आहे की नाही, आहे नाही. मग गव्हर्नमेंटचे जे अपॉर्च्युनिटी असतात किंवा स्कीम असतात तिथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. मग कांताला ते बघून बरं वाटतं. पण मग कांता जेव्हा तिच्या मुलीला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जाते बिमार पडल्यानंतर,
आणि जैन साहेब त्यांच्या मुलीला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर तिथे कांताला खूप मोठी लाईन दिसते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तर तिला तिथं खूप वेळ लागतो, पण तोपर्यंत जैन साहेब त्यांच्या मुलींना दाखवून चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घरी आलेले असतात. ठीक आहे. तर मग तिला तिथं अनइक्वॅलिटी फील होतं की तिला वाटतं व सगळीकडे अजून इक्वॅलिटी झालेली नाही. ठीक आहे. नंतर हे मिड डे मील प्रोग्राम. आता मिड डे मील म्हणजे काय, मध्यान्ह भोजन योजना म्हणतो आपण याला, की शाळेमध्ये मुलांना जी गळती लागलेली होती शिक्षणाची, ती गळती रोखण्यासाठी सर्वप्रथम तामिळनाडू स्टेटनं 2001मध्ये हा प्रोग्राम काय केला होता, इंट्रोड्यूस केला होता भारतात. नंतर हा सुप्रीम कोर्टाने काय केलं, सगळ्या स्टेटनं कंपल्सरी करायला लावला आणि सगळ्या भारतात हा प्रोग्राम आता चालू आहे मिड डे मील. याला मध्यान्ह भोजन योजनासुद्धा म्हटलं जातं. याच्या मागचा उद्देशच इक्वॅलिटीचा हाच असतो. इथंही कोणत्याही प्रकारचा जातीचा, पंथाचा, रंगाचा, धर्माचा भेदभाव न करता सगळ्यांना मिड डे मीलचा काय दिला जातो, लाभ दिला जातो. याच्यामुळं फायदा असा होतो की जे मुलं दुपारी घरी जेवायला जायचे, नंतर ते यायचेच नाही दुपारच्या शाळेमध्ये, ते बंक करायचे शाळा, दुपारच्या पिरियडला यायचेच नाही. तर मग मुलं घरीच जाणं बंद होऊन गेले आणि परत त्यांच्या आईचा त्रास वाचला की मुलांना जे फीड करताना तिचा जो वेळ वाया जात होता तो वेळही तिचा वाचला. ठीक आहे. नंतर हे रोसा पार्कची गोष्ट दिलेली. आणि रोसा पार्कची गोष्ट ही महात्मा गांधीच्या आफ्रिकेमध्ये अशी एक घटना झाली होती. मला ती रोसा पार्कहून आठवली की महात्मा गांधीला 1893मध्ये, आपण जसे एशियन ना, आपण काळे लोक एशियामधले, युरोपमधले गोरे लोक होते यावेळेस, आहे की नाही. कारण युरोपमधले लोक, युरोपचं राज्य म्हणजे ब्रिटिशांचं राज्य अर्ध्या जगावर होतं. असं म्हणतात की त्यांच्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नव्हता, आहे की नाही. म्हणजे ज्या भागात उजेड पडला की दिवस निघाला त्या भागात ब्रिटिशांचं राज्य असायचं म्हणजे असायचंच. ठीक आहे. तर 1893मध्ये बॅरिस्टर होते महात्मा गांधी आणि ते एका रेल्वेमध्ये चढले, कुठं तर जायचं होतं त्यांना, पण तिथून त्यांना उतरून देण्यात आलं कारण तिथं ब्रिटिश लोकांसाठी तो डबा राखी होता आणि ते आपण काळे, भारतीय लोकांना काळे म्हणून ओळखले जातं त्यावेळेस, आहे की नाही. तर त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना महात्मा गांधीला उतरून दिलं खाली आणि महात्मा गांधींनी मग याच्या विरोधात काय केला, मोठा लढा आफ्रिकेला काय केला, मोठा लढा उभारला ब्रिटिशांच्या विरोधात आणि मग भारतीयांना तिथं काय मिळून दिले, अधिकार मिळून दिले. तर रोसा पार्क नावाची एक व्यक्ती, ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये तिचा उल्लेख आहे. तिनं काय झालं, तिथं खूप काम केलं, तिचं ऑफिस सुटलं आणि ती मग बसमध्ये जाऊन बसली. आता ती काळ्या वर्णाची होती आणि ती ज्या बसमध्ये बसली तिथं जे सीट होतं तिथं एक व्हाईट मॅन बसलेला होता, म्हणजे एक ब्रिटिश अधिकारी बसलेला, गोरा अधिकारी बसलेला होता, गोरा माणूस. तर त्यानं हिला सीट द्यायला नकार दिला. कोणाला, रोसा पार्कला. मग रोसा पार्कला खूप वाईट वाटलं आणि रोसा पार्कनं मग सिव्हिल राईट्स मूवमेंट चालू केली 1955मध्ये. आणि मग अमेरिकेमध्ये ही आफ्रिकन अमेरिकन होती, म्हणजे हिचं मूळचं जे वंश होता हा जो आफ्रिकन होता, पण नंतर ही अमेरिकेत कामासाठी स्थायिक झाली होती. पण अमेरिकेतही आजही बघतो आपण की बऱ्यापैकी काय होतं, वंशवाद होतो, आहे की नाही. काळा गोरा हा तिथंही अजून पाळला जातो बऱ्याच ठिकाणी, आहे की नाही. रोसा पार्क नाव आहे तिचं, रोसा पार्क. तिनं सिव्हिल राईट्स मूवमेंट चालू केली ती 1955ला. ठीक आहे. नंतर कशासाठी केली ती की आफ्रिकन अमेरिकन यांना काय भेटली पाहिजे, इक्वल राईट भेटली पाहिजे सगळ्यांना. आम्हाला जे आफ्रिकन नाही, पण आम्ही आता अमेरिकेचेच नागरिक आहे की नाही, आम्ही अमेरिकेसाठीच काम करतो, मग आम्हालाही अमेरिकन नागरिकासारखेच काय भेटले पाहिजे, अधिकार भेटले पाहिजे. याच्यासाठी हिनं काय केला, एक लढा उभारला आणि नंतर तिथलं अमेरिकन जे फेडरल कोर्ट आहे त्यांनी सिव्हिल राईट ॲक्ट्स 1964 पास केला. याच्यानुसार आफ्रिकन मुलं आणि अमेरिकन मुलांमध्ये एज्युकेशन सिस्टम असो, लॉ सिस्टम असो, कोणतीही गव्हर्नमेंट कशी स्कीम असो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय केला जाणार नाही, भेदभाव केला जाणार नाही. आफ्रो अमेरिकन मुलांना काय भेटणार, सारखं शिक्षण भेटणार. म्हणजे आफ्रो अमेरिकन आहे त्यांनासुद्धा मूळ अमेरिकन नागरिकांसारखी काय भेटणार, वागणूक भेटणार. ठीक आहे. ही रोसा पार्कमुळे भेटलं. नंतर महात्मा गांधीची एक गोष्ट सांगितली तुम्हाला मी, त्याच्यावरून आपल्याला वंशवाद कळतो. ठीक आहे. तर आपण आज इतकंच बघणार आहे. इक्वेलिटीची ही तुम्हाला डेफिनेशन लर्न करून घ्यायची, लिहून घ्यायची. ही दिवार बॉयची स्टोरी तुमच्या बुकमध्ये आहे. कांताची स्टोरीसुद्धा आहे. ही पण इक्वल अनइक्वॅलिटी दाखवते आपल्याला, इरिस्पेक्ट दाखवतो, डिग्निटी दाखवतं. मी तुम्हाला सांगितलं एक कोट सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की स्वाभिमान विकून जगू नका, आहे की नाही. स्वाभिमान ज्या माणसाने ज्या दिवशी विकला त्या दिवशी तोच मेला, आहे नाही. म्हणून स्वाभिमान विकायचा नाही मित्रांनो कधी. आपण काय आहे हे आपल्या मनावर ठरतं, आपण कधीच खाचायचं नाही. आपल्याला येत नाही असं कधीच होत नाही. कोणी लगेच वरतून आल्यानंतर शिकून येत नाही आईच्या पोटातून, सगळे बाहेर आल्यानंतरच शिकतात. फक्त कॉन्फिडंट महत्त्वाचं आहे. त्यामुळे गप्पा मारायच्या आपल्याला, अभ्यासाचा आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच बघू आपण. ठीक, पुन्हा भेटू नवा व्हिडिओ, नवा विषय, पुन्हा गप्पा मारू. तोपर्यंत टू बी कंटिन्यूड.